धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात धडक, कोट्यवधींचा मुद्देमाल जाळला। धुळे दिनांक एप्रिल 16 धुळे जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांविरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले तब्बल 7,47,00,000 रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले। या कारवाईत एकूण 3,624.600 किलो गांजाची झाडे आणि अफूची बोंडे यांचा समावेश होता। NDPS कायद्याअंतर्गत दाखल 25 गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतून जप्त करण्यात आला होता। सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई पार पडली। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या मागील मोकळ्या जागेत खड्डा करून त्यामध्ये अंमली पदार्थ टाकण्यात आले। त्यावर शेणखत, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व ट्रायकोडर्मा मिसळून कंपोस्ट पद्धतीने नाश करण्यात आला। या कारवाईवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। संपूर्ण प्रक्रियेत मुद्देमालाची मोजणी व कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये 2,109.710 किलो सुका गांजा, 1,344.930 किलो गांजाची झाडे आणि 119.960 किलो अफूची बोंडे यांचा समावेश होता। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले।